नमस्कार, माझे नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहता अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आम्ही आलो आहोत भारतातले पहिले साई मंदिरमध्ये. हे मंदिर कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ कविल गावात आहे. चला आपण देवळामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया व देवळाबद्दल माहिती करून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव राजन श्रीपाद माडी आहे. तुम्ही आम्हाला या देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? हे जे मंदिर आपण पाहत आहे ते मंदिर 1922 साली बांधलेलं आहे. ते मंदिर माझ्या आजोबांनी दत्तदास रामचंद्र रावजी माडी उर्फ दादा माडी यांनी बांधलेलं आहे. ते दत्तभक्त होते आणि माझे आजोबा जी दत्ताची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नामस्मरण करायचे जाऊन. गाणगापूर, नरसोबाची वाडी, भारतातली जी दत्ताची स्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन नामस्मरण करायची, तपश्चर्या करायची. तसंच गाणगापूरला नामस्मरण करत असताना त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही शिर्डीमध्ये या. ही बाबा असतेवेळची गोष्ट, म्हणजे साईबाबा असतेवेळची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टांताप्रमाणे ते शिर्डीमध्ये शिर्डीत गेल्यानंतर बाबांची भेट घडली आणि मग वारंवार मुंबईतून बाबांच्या भेटीसाठी ते शिर्डीला जायला लागले. बाबांच्या भेटीला जाताना आपल्या समवेत काही लोकांना इथल्या घेऊन जायचे. बाबांच्या भेटीला गेल्यानंतर बाबा त्यांना काही वस्तू द्यायचे, 1 रुपयाची नाणे द्यायचे. आणि 15 ऑक्टोबर 1918 साईबाबांचं दसऱ्या दिवशी महानिर्वाण झालं. त्यावेळी माझे आजोबा मुंबईमध्ये होते. तेव्हा पण त्यांना असा दृष्टांत झाला की बाबांचं महानिर्वाण झालेलं आहे आणि त्या दृष्टांतानुसार ते शिर्डीमध्ये पोहोचले. त्यावेळी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं बांधणी चालू होती. समाधी बांधण्याचं जे काम होतं ते 3-4 दिवस चालू होतं. त्यावेळी त्या उत्सवामध्ये पण ते तिथे पोचले आणि त्यानंतर 1 वर्षाने बाबांची पहिली पुण्यतिथी आली, म्हणजे 1919. ती त्याने इथे साजरी केली. त्यावेळी इथे मंदिर नव्हतं, तर एक झोपडी त्याने उभारली आणि झोपडीमध्ये साईबाबांच्या तस्वीरीचं पूजन करून त्यांनी साईबाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव इथे साजरा केला 1919ला. आणि त्या उत्सवाला